महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आज एक पुन्हा नवीन अपडेट आहे. महावितरणमध्ये अप्रेंटिसशिप करण्याचा लोकेशन आहे रास्तापेठ, पुणे जिल्ह्यातील. तेही महावितरणमधली अप्रेंटिसशिप आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनमध्ये ITI झालं आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे. आता नेमकं अप्रेंटिसशिप कुठची आहे त्याचं तुम्हाला डिटेल देतो. अप्रेंटिसशिप महावितरणमधली क्वालिफिकेशन आहे ITI पास प्लस तुमचं ITI सोबत 10वी पण झालेलं असलं पाहिजे. ITI कुठल्या ट्रेडमधनं, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन दोनपैकी एका ट्रेडमध्ये. आणि लोकेशन जर बघितलं तर रास्तापेठ पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तिथे आहे आणि एकूण जर वॅकन्सी बघितली, एकूण पोस्ट बघितल्या 65 आहे. तर नेमका इलेक्ट्रिशियन किती आहे, वायरमन किती आहे ते तुम्हाला सांगतो. पण त्यापूर्वी जर तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाईज डाउनलोड करायची असेल किंवा तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक हवी असेल तर काय करायचं, आपलं CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती आपण सर्व डिटेल टाकून ठेवलेलं आहे. तर याला पण सबस्क्राईब करून ठेवायचं, जॉईन करून राहायचं, जेणेकरून तुम्हाला तिथे पण अपडेट मिळत राहील. ठीक आहे. तर आता बघा नेमकं आता हे कुठचं आहे तर रास्तापेठ पुणेमधलं आहे. ठीक आहे. रास्तापेठ पुणे कार्यालय म्हणजे रास्तापेठ विभागामधलं आहे. आता जे अप्रेंटिसशिप आहे ते कुठची आहे, कशाची आहे ते बघू. बघा आता याच्यामध्ये मी सांगितलं टोटल जागा किती आहे 65. तर 65मध्ये जर बघितलं तर 45 वीजतंत्रीच्या आहे, 45 म्हणजे 45 आणि तारतंत्रीच्या किती आहे 20 आहे. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिशियन 45 आणि वायरमन किती आहे 20 आहे. अशा एकूण जागा किती झाल्या 65 जागा झाल्या, म्हणजे 65 वॅकन्सी झाल्या. त्याच्यानंतर ही जी वॅकन्सी आहे 26 आणि 27 आणि 1 वर्षाचा कालावधी असते, सांगायची गरज नाही, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आता जर ज्यांना अप्लाय करायचं आहे तरी सरळ एक वेबसाईट आहे, कोणती apprenticeshipindia.gov.in. या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करायचं आणि आपली प्रोफाईल 100% फिल करून ठेवून द्यायची. कारण कधी कोणती अप्रेंटिसशिप असली तरी तुम्हाला याच वेबसाईटवरती काय करावं लागतं, अप्लाय करावं लागतं आणि रजिस्ट्रेशन करावं लागतं. इथनंच अप्लाय होतं. कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला अप्लाय करायचं आहे 22 फरवरीपर्यंत, म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला काय करायचं, अप्लाय करायचं आहे. तेही कसं अप्लाय करायचं आहे, ऑनलाईनच अप्लाय करायचं. तुम्ही म्हणाल मी 23 तारखेला करतो, चालणार नाही. तुम्हाला 22च्या पूर्वीच काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. कारण की 22च्या नंतर त्यांनी काय करतील, पूर्ण जेवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केला आहे तेवढ्यांची काय करतील, लिस्ट डाउनलोड करतील. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 22 तारखेपर्यंत अप्लाय केला आहे त्यांची काय करणार 23 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांनी काय करणार की पूर्णच्या पूर्ण जे तुम्ही माहिती दिली आहे, तुम्ही जी माहिती शिका उमेदवार ज्यांनी अप्लाय केला त्यांची माहिती काय केलं जाईल, डाउनलोड केली जाईल. ठीक आहे. म्हणजे त्यांच्याकडे लॉगिन असतं, त्यांच्या लॉगिनवरती येतं, ते डाउनलोड केली जाईल आणि मग तुमच्या गुणांच्या ज्येष्ठतेनुसार म्हणजेच काय तुमच्या पर्सेंटेजनुसार तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल. आता ही जी ॲडव्हर्टाईज आहे ना अर्धवट आहे. कशी आहे, अर्धवट आहे. म्हणजे आता हे काढणारे कोण्या जगात जगताय तर माहीत नाही, यांना माहीत नाही की इस्टॅब्लिशमेंट नंबरची पण गरज आहे. तो इस्टॅब्लिशमेंट नंबरसुद्धा इथे दिलेला नाही, पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर गुणांनुसार तुमची काय लागणार, मेरिट लिस्ट लागणार. आणि लिस्ट लागली, तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला फोन कॉल येईल किंवा तुमच्या ईमेलवरती तुम्हाला मेल येईल. या दोन गोष्टी येणार. म्हणजे मला माहीत नाही राहील किंवा मला तुम्ही विचारू शकत नाही. तुम्हाला डिपार्टमेंटच तुम्हाला काय करणार, डिपार्टमेंटलाही विचारून काही फायदा नाही. तुम्हाला काय येणार, सरळ मेल येणार. तर मेलकडे काय ठेवायचं आहे लक्ष. तर हे समजलं तुम्हाला. 22 पर्यंत अप्लाय करायचं. सर्वात महत्त्वाचं कोणत्या किती जागा आहे तेही तुम्हाला माहीत झालं. आता बघा सर्वात महत्त्वाचं आहे की अप्रेंटिसशिप पोर्टलला रजिस्ट्रेशन करून लॉग इन करायचं. माय अपॉर्च्युनिटीमध्ये जायचं. तिथे गेलं की या डब्यामध्ये इथे खाली बॉक्स असतो बाजूला माय अपॉर्च्युनिटीमध्ये, त्याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा. हा नंबर टाकायचा, म्हणजे मी तुम्हाला झूम करून दाखवला. ठीक आहे. हा कुठचा आहे, रास्तापेठ पुणे इथचा तो इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे. जसं तुम्ही एंटर केलं तुम्हाला दिसणार O&M डिव्हिजन रास्तापेठ पुणे. एक आहे वायरमनची पोझिशन आणि एक आहे इलेक्ट्रिशियनची. ठीक आहे. इथे काय करायचं, तुम्ही वायरमनवाल्यांनी वायरमनला अप्लाय करायचं, इलेक्ट्रिशियनवाल्यांनी इलेक्ट्रिशियनला अप्लाय करायचं. ठीक आहे. इथं फॉर्म पाठवायचा नाही आहे आणि काहीच नाही, काहीच इथे डिटेल दिलेली नाही. फक्त तुम्ही अप्लाय करा. 23 तारखेला ते लिस्ट काढतील आणि काय करायचं तर ते तुम्हाला सांगतीलच किंवा मग तुम्हाला मेल येईल तुमचं सिलेक्शन झालं. ठीक आहे. म्हणजे अधिकची काही माहिती दिलेली नाही आहे, वयाची अट नाही दिलेली आहे, कोणतंच सांगितलं नाही कोणते विद्यार्थी इलिजिबल आहे, असं बाकीचं डिटेल कोणतंही दिलेलं नाही. जेवढं मी सांगितलं तेवढंच पत्रात आहे. ॲडिशनल हेही नव्हतं, मी हे तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलं. आता जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल, पारेषण वितरण किंवा इतर देशातील सेंट्रलच्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा निघतात टेक्निकल, तर टेक्निकल स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्या ॲपवरती जे आपलं ॲप आहे CST लॉन्चपॅडचं, तर
त्यावरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे, ठीक आहे. तर त्याची डिटेल तुम्ही ॲप डाउनलोड करून पण घेऊ शकता. आपल्या चॅनलवरती पण अवेलेबल आहे आणि आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती पण संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत त्याला काय करायचं, शेअर करायचं, म्हणजे जेणेकरून त्यांना त्याची मदत व्हायला हवी. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पण ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.